ऐश्वर्या अस्मीच्या रूममध्ये येते आणि म्हणते, तुझं हे काय चाललं आहे? तू काय करतेस? अस्मी एकदम पाठी वळून बघायला लागते आणि म्हणते, मी पाणी पिते आहे, एवढं का ओरडत आहे? तेव्हा ऐश्वर्या तिला ओरडूनच बोलत असते, तुला एक काम धड नीट करता येत नाही, तुझं काय चालू आहे? तेव्हा अस्मी पण तिला उलट उत्तर देते आणि म्हणते, नीट बोला, मला ऐकायला येतं आहे, असं नाही आहे की मी बहिरी आहे. ऐश्वर्याला पण राग येतो. त्या दोघींचं वाचतं. ऐश्वर्या म्हणते, मी जे सांगेन ते तुला करायलाच लागेल. अस्मी म्हणते, असं का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, माझ्याशिवाय तुझा टिकाव लागणार नाही. अस्मी म्हणते, तुमचे प्लॅनच फ्लॉप असतात तुमच्यासारखे. ऐश्वर्या चिडते आणि तिला धमकवते, तू माझ्याबरोबर नीट वाग, जर का तू मला उलट उत्तर केलंस तर मी तुला या घरातून दुसऱ्या क्षणाला बाहेर काढीन. इथे अस्मी थोडी नमते, कारण ऐश्वर्या तिला धमकवत असते आणि आत्ता तिला गरज आहे, त्यामुळे ही वेळ ती मारून येते. नंतर सगळेजणच खालती बसलेले असतात हॉलमध्ये, कारण तिलोत्तमानी सगळ्या फॅमिली मेंबर्सना बोललेलं असतं. रामनवमी असते, त्यामुळे त्याचा सण साजरा करण्यासाठी. इकडे ती सांगत असते, उद्या रामनवमी आहे, नेहमी आपण जशी पूजा करतो तसंच आपण उद्या ही पूजा करायची आहे. हां, माझी इच्छा होती की मला नातवंड असावं आणि तो पाळणा हलावा, पण माझ्या 2-2 सुना असून ती गोष्ट काही पूर्ण होत नाही आहे. इथे अमृता म्हणते, आई पण ते आपल्या हातात नाही आहे ना. ती म्हणते, सोडा, पण आता उद्या रामनवमीच्या निमित्ताने पाळणा हलेल तेच खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यावरच समाधान मानायचं. इथे सोहा म्हणतो, आई माझं एक सजेशन आहे, सांगू का? तिलोत्तमा म्हणते, सांग ना, काय आहे? तेव्हा सोहा म्हणतो, जगन्नाथने सांगितलेलं होतं ना की सावली वहिनीच्या पायगुणामुळे या घरात पाळणा हलणार, तर आपण सावली वहिनीलाच या पूजेमध्ये का नाही बसवत? तिलोत्तमाला खूप राग येतो. ती म्हणते, मी तिला या घरची सोन मेंबर मानत नाही, त्यामुळे असं होणार नाही आणि तू खूप चुका करतोस त्या मी पोटात घातल्या, पण आता तसं होणार नाही. आणि ती रागाने तिथून उठून जात असते. तेवढ्यातच ती बघते सावली तिकडे उभी आहे आणि सखदेव पण आहे. ती सावलीला बघते आणि सावली वळते नेहमीप्रमाणे. रागानेच तिलोत्तमा तिथून निघून जाते आणि सावली बघतच राहते. इकडे ऐश्वर्या अस्मीच्या रूममध्ये येते, कारण अस्मीने तिला बोलवलेलं असतं. अंधार असतो. ऐश्वर्या, अस्मी कुठे आहेस तू असं म्हणत असते. तेवढ्यातच अस्मी दिवे लावते. ऐश्वर्या म्हणते, काय चाललं आहे तुझं? काय नाटक चाललं आहे? तेव्हा अस्मी खूपच कॉन्फिडेंटली तिला म्हणते, नाटक? बसा ना. ऐश्वर्या काय बसत नाही, पण अस्मी तिचा हात पकडून तिला बेडवर बसवते. हे बघून ऐश्वर्याला एकदम विचित्र वाटतं, ही अशी काय वागते आहे, एवढा कॉन्फिडन्स कुठून आला? तेव्हा अस्मी म्हणते, तुम्ही मला तुमच्या रूममध्ये पाठवलेलं आहेत ना, तेव्हा मला काय मिळालं माहिती आहे का? आणि ती ते कॉन्ट्रॅक्ट दाखवते जे ऐश्वर्याने अस्मीबरोबर केलेलं असतं. मूल न होऊन देण्याचं, सारंगच्या जवळ न जाण्याचं, असे सगळे टर्म्स असतात. अस्मी म्हणते, ओळखलेत नाही या कॉन्ट्रॅक्टला? माहिती आहे ना हे? ऐश्वर्या आता काय बोलणार? तिनेच हिला चढवून ठेवलेलं ना, तिलाच हवी होती ना ही, आता तिच्या वरचढ झाली आहे. बरं झालं ऐश्वर्याला असंच हवं. अस्मी म्हणते, आता तुम्ही आरडाओरडा करू नका, मोठ्यांदी बोलू नका, नाहीतर मी हे दाखवीन सगळ्यांना आणि तुम्ही काय म्हणून मला या घरात आणलं आणि मला इंट्रोड्यूस केलं आहेत सगळ्यांशी, हे सगळ्यांनाच कळेल. ऐश्वर्या गप्प. ती म्हणते, तू असं काहीच करू शकत नाहीस, कारण माझ्याशिवाय या घरात पान हलत नाही. अस्मी म्हणते, असं कसं? हे दाखवल्यावर तुमच्यावर विश्वास कोण करणार? आता पुरती ऐश्वर्या अस्मीच्या ताब्यात, कारण ती पुरतीच अडकली गेली आहे त्या कॉन्ट्रॅक्टमुळे. इकडे सकाळी सारंग काहीतरी शोधत असतो आपल्या रूममध्ये. तेवढ्यातच सावली कॉफी घेऊन येते. ती इकडे तिकडे बघते आणि तिला दिसतं की सारंग तिकडे सोफ्यावर बसला आहे. ती सारंग सर असा हाक मारते आणि सारंग बघतो तर सावली कॉफी घेऊन आली आहे. तो तिच्याकडे येतो, कॉफीचा मग उचलतो आणि सावली जायला निघते. तेव्हा सारंग म्हणतं, सावली? ती परत पाठी वळून बघते, काय झालं? तो म्हणतो, झालं तुझं काम झालं, आता तू जाणार? ती म्हणते, हो, मान हलवते आणि असं म्हणते, हो. तेव्हा सारंग म्हणतो, तुला महेंदळी किती पैसे देतात कामाचे? ती त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागते. असं का काय बोलतात सारंग सर, हे तिला कळत नाही. सारंग म्हणतो, तुझं काम झालं, तू गेलीस, आता तुला भरपूर कामं असतील ना? ती मुंडी हलवूनच हो म्हणते आणि ती जायला निघते. तेवढंच सारंग तिला परत थांबवतो आणि म्हणतो, मी पण आहे, माझी पण काळजी कर. सावली एकदम त्याच्याकडे बघायला लागते आणि ती मुंडी हलवून जात असते. तेवढ्यातच सारंग म्हणतो, तुला काहीतरी बोलायचं आहे? ती म्हणते, तुम्हाला कसं कळलं?
तो वरती देवाच्या इकडे हात दाखवून म्हणतो आमचं कनेक्शन आहे म्हणून. तेव्हा सावली म्हणते हो. तो सावलीला विचारतो तुला घरी जायचं आहे? ती म्हणते नाही नाही. आणि सारंग विचारतो अपू घरी आला? ती म्हणते हो आता घरी आला तो, बरा आहे. तेव्हा सावली म्हणते घरी आहे, रामनवमीची पूजा असते तेव्हा दादा सेवा करतो, पण यावेळेला त्याला ती संधी मिळणार नाही कारण आम्ही दोघंही इकडे आहोत. तर मी असा विचार करत होते. सारंग म्हणतो ती सेवा इकडे करायची? ती म्हणते हो. तुम्हाला कसं कळलं? तो म्हणतो ठीक आहे सांग त्याला. ती खुश होते आणि ती त्याच्याकडेच बघत असते. तेव्हा तो म्हणतो मी घरच्यांना समजवतो, काही हरकत नाही. ती एकदम खुश होते. सारंग म्हणतो आता तर स्माईल करशील, गुड मॉर्निंग. ती स्माईल करते आणि तिकडून हसत हसत जात असते. तेवढ्यातच जिन्याच्या तिकडे तिला अस्मी भेटते आणि अस्मी तिला थांबवते आणि म्हणते वा, सारंगला भेटून आल्यावर खूप स्माईल करते का? खूप खुश असतेस तू. इथे सावली एकदम बघायला लागते तिच्याकडे आणि ती जात असते. तेवढ्यात परत अस्मी तिला थांबवते आणि म्हणते तू काय समजतेस का स्वतःला? तू म्हणली होतीस ना माझा सारंग सरांवर खूप विश्वास आहे. आता बघ मी तुझ्या सारंग सरांना तुझ्यापासून कसं हिसकावते. हे ऐकून सावलीला राग येतो. ती म्हणते तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सारंग सरांना काहीही करून तुमच्या जाळ्यात ओढाल आणि ते ओढले जातील? माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि ते असं काहीच करणार नाही. ते चुकीची गोष्ट कधीच करणार नाहीत. इथे अस्मी हसते आणि तिला म्हणते तुला माहिती आहे का, विश्वामित्राची पण तपस्या एका अप्सरेने मोडली होती. तर सारंग काय चीज आहे? इथे सावलीला राग येतो. ती म्हणते तुला काय करायचं आहे ते कर, मी काय बोलली तर तू ऐकणार आहेस का? तर अस्मी म्हणते शे कधीच नाही. मग सावली तिला म्हणते तुला काय करायचं आहे ते कर, माझ्या सारंग सरांवर पूर्ण विश्वास आहे. आणि ती तिथून निघून जाते. आणि हे चॅलेंज मिळाल्यावर अस्मी खूपच चिडते आणि म्हणते आता बघ मी काय करते. इकडे राजकुमार आपल्या रूममध्ये एका व्यक्तीशी मोबाईलवर बोलत असतो. तो म्हणतो हळद ना, तुम्ही भेसळ करा ना, मी इकडे सगळं सांभाळून घेतो. आणि तो त्याला चुकीच्या गोष्टी सांगत असतो. आणि तेवढ्यातच अमृता त्या रूममध्ये येते आणि सगळ्या गोष्टी ऐकते. इथे राजकुमार तिला विचारतो तू काय ऐकलंस? ती म्हणते तुम्ही काही चुकीचं तर करणार नाही आहात ना. तो खूप तिच्यावर ओरडतो आणि तिला सांगतो तुझी जी लायकी आहे ना तेच काम कर, घरातली कामं झाडू पोचा तीच तुझी लायकी आहे, माझ्या कामात ढवळाढवळ करायची नाही. ती म्हणते आईंचा सारंगवर खूप विश्वास आहे म्हणूनच तुमच्यावर नाही आहे. आणि तो आणखीन चिडतो आणि म्हणतो माझ्या वाट्यात यायचं नाही. तो रागानेच त्या रूमच्या बाहेर निघून जातो. अस्मीने बोलवलं म्हणून सारंग तिच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो तू मला फोन करून बोलवलंयस, कुठे आहेस तू? ती काही रूममध्ये दिसत नाही म्हणून सारंग परत जात असतो. तेवढ्यातच टेप रेकॉर्डवर ताराच्या आवाजातलं गाणं लागतं. म्हणजे ते खरं तर सावलीनेच गायलेलं असतं. आणि तो त्या दिशेने वळतो. तेवढ्यातच त्याचं लक्ष वॉशरूमच्या दिशेने जातं. तर इकडे अस्मी टॉवेलमध्ये बाहेर येते आणि सारंग तिला बघतो. सारंग अस्मीला म्हणतो हे काय चाललंय तुझं? आणि तो दरवाजाच्या दिशेने जातो. तेवढ्यातच अस्मी तिकडे पुढे येते आणि त्याला थांबवते. सारंग तिच्याकडे बघत असतो आणि अस्मी सारंगकडे बघत असते. ती मुद्दामून सारंगला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते. ती हळूहळू पुढे जाते आणि सारंग पाठीपाठी होत असतो. इकडे खालती सावलीला अस्मीचं बोलणं आठवत असतं की मी सारंगला आपल्या जाळ्यात ओढणार. सावली बेचैन होते. ती विठुरायाच्या समोर उभी राहते आणि म्हणते सारंग सर असे नाही आहेत, माझा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे, ते असं काहीच करणार नाहीत. विठ्ठला त्यांची रक्षा करा. आणि इकडे अस्मी सारंगच्या दिशेने वळत असते आणि सावली खालती विठुरायाला प्रार्थना करत असते की सारंग सरांवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यांची मदत करा, त्यांच्याकडनं काहीच चुकीचं होऊ देऊ नकोस.